Shivam Nagarpure is trying to get me some sexy girls like that. He is going to involve me and in such a way our group will also be couples. अरे भाई मी म्हणत होतो आपण भोजनम अल्पाहार आणि प्रोटीन इंटेक पुरा कर. फ्री स्पेशल कंडक्टर मधल्या बाउंड्री कंडिशन चालू आहे. मग त्याचं डायग्राम काल काढ लागते ते मग समजण्यासाठी हा? कॉन्सेप्ट क्लिअर ठेवण्यासाठी काढले. शॉर्ट नोट डायग्राम. अरे नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. संध्याकाळचे आता वाजले 9:15. टुमॉरो इज आर पेपर. डर का माहौल तो है हॉस्टेल में. म्हणजे एवढा नाही, थोडंसं पॉझिटिव्ह फिलिंग येऊन राहिली का पेपरचा अभ्यास चांगला झाला. रिव्हिजन मारू 12-12:30पर्यंत आणि झोपून जाऊ. नाईट मारणं बंद केली आपण. नाईट नाही मारायची, रात्री जास्त जागाचं नाही. पेपरमध्ये मग दिवे दिसते त्याचे, म्हणजे पेपर निघते म्हणा ते ना, होत विषय नाही. पण कसं आहे, 1-2 वाजेपर्यंत जागलं का मग 4-5 वाजेपर्यंत जागाच लागते, म्हणजे झोपच नाही जास्त. उसके लिए 12 बजे तक पढ़ो, 12:30. कल सुबह 7 बजे उठो, 9 बजे तक पढ़ो, 10 बजे पेपर दो, 10 से 12:30 और फिर मजा करो. तुम्ही पाहिला का नाही पेपरचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आता जेवण करतोय मी. शिवम ताट घासायला गेला. माझं ताट आलं इथं बघा, काय मस्त चमकू राहिलं. आणि हे बघा बिर्याणी आहे शिवमची आणि हे माझी, म्हणजे हे चटणी मिक्स. आम्ही दोघं मिक्स करून घेऊ. मिक्स म्हणतो शेअर करून घेऊ. आणि इकडे बघा किशोर भाई, द लेजेंड, द चॉकलेट गाय तो आमच्या हॉस्टेलचा माळकरी आहे तो, म्हणून इथं बिर्याणी वगैरे खात नाही, नाहीतर तोडला असता डायरेक्ट. बेटा आम्ही शिव्या काढत नाही, आताच सांगतो. शिव्या बीप नाही होणार आपल्या ह्याच्यातल्या, कधीच नाही होणार आता. हा काय. अरे भाई मी म्हणत होतो आपण भोजनम अल्पाहार आणि प्रोटीन इंटेक पुरा गरम. ए तुला कोण बोलवलं रूम मध्ये. चढल्या कुठं रे मित्रांनो. शिवम नागापुरे एक मेसेज आला शिवम नागापुरेले. आता मेसेज वाचू. आमचा अभ्यास झाला, उद्या पेपर आहे आमचा. हे पा हे महारथी अजून झोपलाच. उठ उठ उठ. 12 वाजता येईल मेसेज आला. एका मित्रानं टाकला, मला माझ्या नाव घेतला आणि इज ट्राईंग टू गेट शिवम नागारपुरे इज ट्राईंग टू गेट मी सम सेक्सी गर्ल्स लाईक दॅट. ही इज गोइंग टू इन्व्हॉल्व मी अँड इन सच अ वे आवर ग्रुप विल ऑल्सो बी कपल्स. तर त्याचा दुसरा मित्र रिप्लाय करते, नाईट ड्रीमिंग इज बेटर दॅन द डे ड्रीमिंग. त्याची खवलते, मग तो ही इमोजी टाकते अशा गंध. काय तर पोरीचं नाव इन बेटा त्याच्यात. पोरीच्या नावाने घ्यायला इन ना मग असा कॅट टाकू राहिला तर आलंही असं नाही आहे ना. हा म्हणजे वा याचे आता म्हणजे प्रगती होऊन राहिली आहे माणसाची. पेपर आहे उद्या, माहिती आहे का तुम्हाला. असे काही ना काही पोरं राहतेच. उद्या जर पेपर असला तर आज बराबर ग्रुपवर पोरं चढवण्याचे काम करते, म्हणजे अभ्यास वगैरे करून घेते. अभ्यास व्हायचा आहे ना, उद्या 4 वाजता उठणार आहे ना. 4 पासून अलार्म लावा ना, आमची झोप बेकार करत. आवाज एकदम कमी आहे, फक्त मलाच आवाज येते. हाय ना. हा आणि तू तो आला आज पेलून. कोणाला जेवण करून नाही बाबा, पेलला त्यांना कप खाल्ला. चुकवून असा बोलून राहिला आज. म्हणजे जेवण पेलणार. अरे काय पेललं. पाणी डबल भरून ना. मग आता पाणी ते भेट का बॉटल आहे का त्याच्यात. आम्हाला दाखवून द्यायचं, म्हणजे आम्ही पण पितो. त्याच्यात पाणी तरी आणून राहिलं रूम वरून खाली. तू कोणाला पेललं. हा जेवण केलं शेवभाजी. कुठं कुठं वक्रतुंड. मग ते काय मेस मध्येच जेवला काय, एवढी आश्चर्याची गोष्ट नाही. चला आता थोडंसं वरच्या रूम मध्ये जाऊ आपण. पोरं खेळू. कसा आपला अभ्यास झाला म्हणजे झाला चांगला. जास्त गर्व नाही करू आपण अभ्यासाचा, म्हणजे कसं देव बराबर परीक्षा घेते. आपण वर जाऊ, वरच्या रूम मध्ये पाहू काय चालू आहे. तो कसं आहे, वरच्या रूमचे टॉपर्स आहे आणि पायऱ्यावरून हळूहळू चालायचं, कारण
आताच आपला एक इन्सिडेंट झाला, 2 महिने घरी होतो, तर आता घरी नाही राहायचं आहे. चला रातकिडे मागाचे रात्रीचे अभ्यास करून राहिले. हे ऑरवाला माणूस आहे, ऑरचे प्रश्न सॉल्व करते. आमचे दादा निवांत आहे, दादा झाली इंजिनिअरिंग. आणि अक्षय आहे. अक्षय कसे आहे रे बारापते सर? ए ऋषा तो केला का तू राऊंडवाला प्रश्न? ए स्पेरिकल ते शेवटच्या चॅप्टर मधलं ते स्पेरिकल वाला न्यूमेरिकल काय येत नाही वाला काय येत नाही तसं काय करायचं नाही. दरवेळेस तिथे बेटा पेपर मध्ये करू आपण रात्र बाकी. नाही, मी ठरवलं होतं करतो, पण त्याचे 4 व्हिडिओ स्मिथ चार्ट. स्मिथ चार्ट, आणि त्याच्यात ते समजलंच नाही त्याने काय सांगितलं. पेपरात वेगळा चार्ट येते, गोलवाला चार्ट येते मोठा. ऑरचा प्रश्न चालू आहे, 3ऱ्या प्रश्नाचा ऑरचा प्रश्न चालू आहे. दन अभ्यास केला ऋषाने एवढ्या. त्याचा पेपर मी काय बोलू शकत नाही. ते पेपर बद्दल आता उद्या पेपर काय बोलून दो काय बोलवणार. मला याच्या जवळ आला का मला थोडस भीती वाटू राहिली, कारण मी समजून राहिलो हा सब्जेक्ट लई इझी आहे. अभ्यास केला मी, पेपरात जेवढे प्रश्न आले तेवढे केले पूर्ण. मला इझी वाटू राहिलं. जेवढे प्रश्न आले तेवढे केले. हा तेवढे केले म्हणजे पेपर आणून दिला होता. तरी म्हणला हा तसेच जुन्या पेपरात 6 पेपर आहे जुने. 6 पेपर मध्ये जेवढे प्रश्न आले तेवढे केले. 10 क्वेश्चन 60 क्वेश्चन केले ना. बस. मग तेवढे केले आणि इझी वाटू राहिलं. हे दोघं येऊन राहिले कसं काय इझी आहे, इझी कसं काय, तुला इझी कसं वाटून राहिलं. म्हणजे फुल मीच टेन्शन मध्ये आलो का खरंच पास होईल का नाही उद्या. आणि हे दणादण अभ्यास करू राहिले. काय ऋषा हे काय आहे? हे काहीतरी चाललंय. काय आहे ते तर सांग. सांग की. यार सांग ना. बाउंड्री कंडिशन कशाची आहे? मत. फ्री स्पेशल कंडक्टर मधल्या बाउंड्री कंडिशन चालू आहे. मग त्याच्यात डायग्राम काढायला लागते. ते मग समजण्यासाठी, हा? कॉन्सेप्ट क्लिअर ठेवण्यासाठी काढले शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट्स. डायग्राम मॅपिंग. उद्या पेपर मध्ये डायग्राम काढते तू. खरंच काढ लागते का डायग्राम? सांग ना. As your wish. सांग If ना. you want to draw the diagram, then draw it. Otherwise, leave it. You will not get a mark of that diagram. They just reduce 1 marks for diagram. Otherwise, no problem. थेरी प्रश्न पाठ केले आपण सगळे. थेरी प्रश्न लिहिले काले. तर चला मित्रांनो, यांना अभ्यास करू देऊ. हे रातकिडे आहे. ऋषिकेश नामदास 4 पर्यंत. ऋषा 4 पर्यंत ना. 5 म्हणजे झोपातच नाही पेपरात. नाश्ता करायला चालला पेपर मध्ये पेपर मध्ये झोपायचं आहे ना. पेपरच्या पहिले जाऊन यायचं आणि मग पेपर मध्ये झोपायचं. चला जाऊ द्या, काही विषय नाही. करा अभ्यास तुम्ही, मी जातो. चला दादा, गुड नाईट. दादाने भावने दिला आपल्याला. इथे आपला पोपट झाला. चला. अय माझा बूट इथं कसा आला रे ऋषा? बूट इथं कसा आला माझा? I don't know. मेरा बूट. चलो कल पहन के जाएंगे इसी को. आता जाऊ पटापट खाली आणि आराम करू. फिर से अति घाई संकटात नहीं, हळूहळू उतरेंगे अपन. एक बार सबक मिल चुका है, बार बार मिलेगा तो बहुत प्रॉब्लेम हो जाएगा. चलो. आपल्या रूम मधले सगळे झोपले आहे. आता आपण पण त्यांची झोप बेकार करून झोपून जाऊ. आता भेटू आपण उद्या डायरेक्ट. चला. चलो बच्चों, मेरी पढ़ाई हो गई है अब. हा तर मित्रांनो बा, आता उठलं हे झोपीतून आणि काय काय बडबड करू राहिलं काही समजून नाही राहिलं. आता 8:45 वाजले. पटकन आंघोळ करतो आता, बिकॉज 7:30ला उठलो. मस्त रिव्हिजन वगैरे मारली, झाली रिव्हिजन. EMFT डन विद दिस चॅप्टर, डन विद दिस सब्जेक्ट. नवजो होगा देखा जाएगा. होपफुली बुक आपल्याला डबल पाहायला भेटणार नाही आहे, कारण अच्छा जाएगा पेपर, बहुत अच्छा जाएगा. हाँ अब मैं ब्रश करूंगा. हा पा याले याची झोप काही आवरलीच नाही अजून. झोपीतच आहे तो पा. 4 वाजता उठूंगा मैं, 5 बजे उठूंगा. किती उठला का 5 वाजता? खरं खरं सांग बरं तू का 6 वाजता उठला? हा मग 4 चे 5, 5 चे 6. उद्या 7 वाजता. उद्या काय? उद्या आणि परवा सुट्टी आहे. Assignment नव्हती ना रे.
हा आहे ना, 1.5 युनिट राहिला, 2 युनिट राहिले होते 1.5 तासात करायला. आता अजून एक राहिलाच काय, 15 मिनिटच राहिले. अबे 9:30 निघतो मी. ओ परफॉर्म लोकेशन तू शांत आहे. वा, 10ला पेपर आहे, 9:30 निघतो. म्हणजे आंघोळ नाही, काही नाही पेपरच्या दिवशी. राहायचा. व्हेरी व्हेरी बॅड थिंग. आंघोळ सकाळी उठला केली का सारा अभ्यास केला, सारा वाढून जाईल ना. मग डोक्यात सेल जाते ना बाहेर. बरोबर आहे, हे जास्त अभ्यास करण्याचा प्रकार आहे. आता मी पण पटकन फ्रेश होतो, बिकॉज अभ्यास तर झाला आहे. होपफुली चांगला जाईल पेपर, त्याच्यात काही डाऊट नाही. पटकन पाणी घेतो गरम, बिकॉज थंडी आहे भाई. तो गरम पाणी से नाही का, पण पटापट ब्रश करतो आणि आंघोळ करतो. तर हा अभ्यास झाला. कमेंटमध्ये सांगा पेपर कसा जाईल. पेपरचा ब्लॉग तर तुम्हाला भेटणारच आहे भाऊ. मी इथून चालू केला होता अभ्यास. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हां 12 पानं, म्हणजे आगे पिछे से 12 पानं. सो हा एवढ्या नोट्स हँड रिटन काढल्या काल आणि अभ्यास केला, म्हणजे पेपर तो टॉप नॉच जानेवाला आहे. कोई टेन्शन नाही. तर चला, आता पेपरचा ब्लॉग सेपरेट बनवा अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला वेगळा पाहिले आवडेल ना, तर आजचा ब्लॉग इथं एंड करू का? करून टाकतो मग. चला, आदित्य घसघस करू राहिला, ब्रश करू राहिला आता. तर पटकन ब्लॉग एंड करू आपण आणि आल्यावर एडिट करा आणि अपलोड करा. सो कन्सिस्टन्सी मस्ट बी दॅट. फक्त तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करत जा. काही डाऊट असला तर कमेंट पण करत जा. काही चुकलं मला, काही इम्प्रूव्ह करायचं असलं तर कमेंट करत जा. चला मग, आता मी पटकन फ्रेश होतो आणि भेटतो तुम्हाला उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.